कसा कसा आयुष्य जगतंय ते आपण सेवा माझी सेवा नको मला फक्त एकच विचारायचं आहे माझ्या अगोदर या झोपडीत कोणी कन्याने का काय करणे म्हणजे ती तुमची कन्या आहे वा सुंदर म्हणजे जे मला आवडतं ते मिळालंच म्हणून समजायला बोलण्याचा आशय एकच काय राज करते राजा तुमची कन्या मला पसंत पडली होय तिला लग्नाच्या मागणीच्या उद्देशाने माझा आगमन तुमच्या या झोपडीपर्यंत झालाय आनंदाची गोष्ट होय ना हो आपल्या सगळ्या थोडा मोठ्याचा सण आमच्यासाठी चालू केलं म्हणजे आमचं भाग्य म्हणून काही दिवसापासून मी विचार करत होतो कोणत्या गोष्टीचा कधी माझी बाळ सगळ्याच्या कले प्रमाणे गोष्टी झाली तिचं लग्न तरी नाही कन्या मग आता संधी आली पण काय नाण्यात आले का विचार करण्यात काही अर्थ नाही नाण्याची दुसरी बाजू तेवढी सक्षम असेल तर ते नाणं जगाच्या बाजारात चालतं तुमच्या विचारणा आमचा गुजर आहे पण आमच्या बाळेच्या मनाच्या ठिकाणी वावरणारे विचार आम्हाला जाणून घ्या तेव्हा आम्हाला अवधी द्या माझ्या बाळेची माझे विचार मांडतो आणि आनंदाची गोष्ट तिला समजतो बरं का आता हे म्हणे तिला का आनंदाची गोष्ट तुमची कन्या फार सुंदर आहे आम्ही तिच्याशी लग्न करतो या बापाला काय होते म्हणते
मला काय करण्या काय मला सायकी लग्नाचा विचार मी सुद्धा केला असतो नाहीच नाही पण या तुमच्या अपंगाला तुम्ही कुठं झाला सांगा त्यांना राधे चक्रवाट क्षमा क्षमा कोणत्या गोष्टीसाठी मला क्षणभर वाटतं की लग्न करावं आनंदाचे क्षण साजरे करावे पण इच्छा नाही म्हणजे इच्छा ही एक उत्तर भावना आहे भावनेचा बांधाराकडून निर्माण झालेल्या इच्छेची परिपूर्णता करणं प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं पण ही इच्छा जर त्याच्या मनात असेल तर त्या इच्छेला काय कोणाच्या मनाविरुद्ध म्हणायचंय तिला लग्न करण्यात म्हणजे लग्न करण्याची इच्छा नाही राजा वज्रभाऊ असं काय कमी माझ्यात आहे की जेणेकरून ती नाही म्हणाली राधे कमीपणाचा प्रश्न नसतो तू सुद्धा क्षत्रिय मी सुद्धा क्षत्रिय राजेश्वरा अरे तुला मी म्हटलंय इच्छा नाही तिथं कार्य नाही कमीपणाचा कुठे आलाय म्हणजे इच्छा नाही म्हणायची तिची जर इच्छा नसेल तर जबरदस्ती करून लग्न करून कुणाच्या आयुष्यात सुखाचे दिवस भाऊ आतापर्यंत मी माणूस म्हणून तुझ्या सोबत बोलत होतो ऐक काय मला सैतान बनायला यावेळी तत्पर व्हायला बोलू नको राजा आहेस तू. हा अरे राजा जर आपली जागा सोडून जर स्वतःच्या कर्तव्याला विसरत असेल तर त्याला जगात राजा बनण्यात हवे अरे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून स्वतःच्या जीवनात आपल्या जीवनाचा मार्ग तो त्याला राजा म्हणतात अरे शब्द प्रार्थना त्याला चालावा तो दुसऱ्यासाठी जगतो तो दुसऱ्यासाठी जगतच आहे तो क्षत्रिय आहे क्षत्रियाचं काय उद्दिष्ट आहे काय कर्तव्य आहे हे याचे आपले मला तुझ्या जवळ नको आहे कारण तू एक पराभूत राजा आहे तुझ्या समोर या मी पराभूत झालोय म्हणजे माझी इज्जत ही गाड ठेवलेली नाही मी असं म्हणालो नाही माझ्या बोलण्याचा अनर्थ करू नकोस यावेळी तुझ्या समोर संधी चालून आलेली आहे आणि त्या संधीला लाथ मारून तुला या तुझं हे आयुष्य या दारिद्र्यात काढायचंय तो माझ्या जीवनाचा होईल दारिद्र्य नसेल किंवा सुखात असेल तर विनाकारण तिच्या काळात माझ्या जीवनात काय घडणार आहे ते परमेश्वराला काय नाही ते त्याच्याप्रमाणे होईल त्याचा विचार आपण करू आपण जाऊ शकता साम्राट तो परमेश्वर तुझ्या समोर आहे आणि तुझ्या आयुष्याचे भागीदार मी माझ्या हातात घेतले असे समज राजा आपला अपमान करण्याची आमची इच्छा नाही. अपमान तू तेव्हा कर चालते माझ्या झोपडीचा आपली लायकी राहिली माझी लायकी तू काढू नकोस कारण मी ते थांबणारच नाही मग अपमान तू माझा केलाय अपमानाचा मी सोडून दिला तुझ्या माती होय हा काय अरे या आबादी माणसाच्या आयुष्याचं वाटोळं करून तू कसलं सुख पण तू तुझी ताकद ओळखायला पाहिजे होतीस तू अभागी आहेस एक लक्षात दारिद्र्य आहे. मग तुझी लायकी नाही एवढं लक्षात